राहुलजींची आज अमरावती आणि सोलापूरला सभा आहे। या देशातील एकूणच वातावरण नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे। आता लोकांना मोदी सरकार हे जुमलेबाज सरकार आहे हे आता पटलेलं आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये मोदींचा विरोध होताना तुम्हाला दिसतोय। जबरदस्तीने माणसं आणून बसवली जातात, पण माणसं ना टाळ्या वाजवतात ना भाषणाला रिस्पॉन्स देतात। ज्या पद्धतीनं ध्रुवीकरणासाठी भाषणं केली जात आहेत आणि अत्यंत निखालस आणि खोटं भाषण लोकांच्या पुढे मांडली जात आहे। म्हणजे एखाद्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरणाची भाषणं करावी तर या देशातील निवडणूक आयोग हा निपक्ष काम करतो का, हा खरा प्रश्न आता लोकांच्या पुढे आलेला आहे। आणि म्हणूनच मला राहुलजींची सभा ही सर्वांना सामाजिक न्यायाची सभा असते, नारी हक्काची सभा आहे ती। या देशामध्ये असलेला जातीवाद धार्मिक धर्मांधता संपवण्यासाठी राहुलजींची जी भूमिका स्वीकारलेली आहे ही आता देशभरातील जनतेला पटलेली आहे। त्यामुळेच उठल्याबरोबर मोदी आणि मोदी सरकारला गांधी आणि काँग्रेसशिवाय काही दिसत नाही। विकास कुठे केला ते सांगत नाही आणि फक्त काँग्रेसला शिव्या घालणं, राहुल गांधींना शिव्या घालणं एवढंच काम आता भारतीय जनता पक्षापाशी उरलेलं आहे।